अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्रावण महिना जवळ आला की प्रत्येक शिवभक्ताच्या मनात एक वेगळीच भक्तिभावाची लहर निर्माण होते. पण या पवित्र महिन्यात अशी एक सेवा आहे जी अनेक जण करायची इच्छा ठेवतात, मात्र योग्य माहिती नसल्यामुळे पुढे ढकलत राहतात. काहींच्या मनात प्रश्न असतो, मी हे पारायण करू शकतो का? काहींना वाटतं माझ्याकडून नियम पाळले जाणार नाहीत, तर काही जण फक्त भीतीपोटी सुरुवातच करत नाहीत. जर तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत शांतपणे ऐका, कारण आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात श्री शिवलीलामृत पारायण कसे करावे, कोण करू शकतं, किती दिवसांमध्ये पूर्ण करता येतं आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दलची सविस्तर अशी माहिती. चला, भगवान महादेव आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी मन अर्पण करून सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, या वर्षी 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर हा पवित्र श्रावण महिना आहे. श्रावण म्हणजे भगवान शंकरांची अखंड उपासना करण्याचा काळ. या महिन्यात प्रत्येक भक्त आपल्या परीने महादेवांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणी रुद्राभिषेक करतात, कोणी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतात, कोणी सोमवारी उपवास करतात, तर अनेक जण शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतात. परंतु या सर्व सेवांमध्ये एक सेवा अशी आहे जिची ओढ श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच अनेकांच्या मनात निर्माण होते. ती म्हणजे श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण. आपण गुरुचरित्राचं पारायण वर्षभर कधीही करू शकतो. श्री स्वामी चरित्र, नवनाथ ग्रंथ, दुर्गा सप्तशती यांचे देखील वाचन वर्षभर करता येते. पण श्रावण महिना सुरू झाला की अनेक भक्तांच्या मनात सर्वप्रथम आठवण येते ती शिवलीलामृत पारायणाची. हीच या पवित्र महिन्याची एक सुंदर परंपरा आहे. आता सर्वात पहिला प्रश्न, शिवलीलामृत पारायण कोण करू शकतं? याचं उत्तर अतिशय सोपं आहे. कोणीही करू शकतं. स्त्री असो किंवा पुरुष, तरुण असो किंवा वयोवृद्ध. ज्यांच्या मनात भगवान शंकरांविषयी श्रद्धा आहे तो प्रत्येक भक्त हे पारायण करू शकतो. या सेवेसाठी कोणताही मोठा अधिकार लागत नाही, लागते ती फक्त श्रद्धा आणि सातत्य. आता दुसरा प्रश्न, हे पारायण का करावं? स्वामी भक्तांनो, आपल्या सनातन परंपरेमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे वेगळे कार्य सांगितले गेले आहे. ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात, भगवान विष्णू पालन करतात, तर भगवान शंकर मोक्षदाते मानले जातात. म्हणूनच भगवान शंकरांची उपासना ही केवळ एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नसते, तर मन, विचार आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी देखील केली जाते. अनेक भक्त आपल्या जीवनातील अडथळे दूर व्हावेत, कामे सुरळीत व्हावीत, संकटे कमी व्हावीत, मनाला शांतता लाभावी या भावनेने शिवलीलामृत पारायण करतात. काही भक्त संतान प्राप्तीची प्रार्थना करूनही हे पारायण करतात. महत्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायची असते. शिवलीलामृत ग्रंथाचे नियमित वाचन करताना आपल्या विचारांमध्ये देखील हळूहळू बदल जाणवू लागतो. मन अधिक स्थिर होते, वागण्यात संयम येतो आणि जेव्हा विचार शुद्ध होतात तेव्हा जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलू लागते. म्हणूनच या पारायणाला केवळ वाचन म्हणून न पाहता ती एक साधना म्हणून स्वीकारावी. स्वामी भक्तांनो, शिवलीलामृत ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची स्वतंत्र फलश्रुती सांगितली जाते. विशेषतः 6वा अध्याय अनेक भक्त अत्यंत श्रद्धेने वाचतात. असं मानलं जातं की या अध्यायाच्या पठणामुळे रुद्र पठणाचे पुण्य प्राप्त होतं. मग विचार करा, जेव्हा संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथ श्रद्धेने पूर्ण केला जातो तेव्हा त्या सेवेचे महत्व किती मोठे असेल. यामुळेच अनेक भक्त दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये हे पारायण करण्याचा संकल्प करतात. आता अनेक माता भगिनींच्या मनात एक प्रश्न असतो, मी गर्भवती आहे, मी शिवलीलामृत पारायण करू शकते का? उत्तर आहे हो, नक्की करू शकता. दुसरा महिना असो, तिसरा असो, 5वा असो किंवा 8वा महिना असो, श्रद्धेने पारायण करता येते. परंतु या ठिकाणी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, सेवेचा अट्टाहास करू नका. स्वतःच्या शरीरावर ताण देऊन, त्रास सहन करून, दीर्घकाळ बसून फक्त नियम पूर्ण करायचे म्हणून स्वतःला त्रास देऊ नका, कारण त्या काळात आईची आणि बाळाची काळजी घेणं हेच सर्वात मोठं कर्तव्य असतं.
जर खाली बसणे शक्य नसेल तर टेबल खुर्चीवर बसून वाचा. मध्ये मध्ये विश्रांती घ्या. शरीर साथ देत असेल तेवढंच करा. भगवान शंकर भक्ताचा भाव पाहतात, त्रास नाही. म्हणून सेवेमध्ये प्रेम असू द्या पण हट्ट नसू द्या. आता पुढचा महत्वाचा प्रश्न, शिवलीलामृत पारायणाची सुरुवात कधी करावी? श्रावण महिन्यात तुम्ही कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता. एखाद्या विशिष्ट दिवसाची सक्ती नाही. तरीही यंदा श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस गुरुवार असल्यामुळे अनेक भक्त त्या दिवशी संकल्प करून पारायण सुरू करतात. ही एक सुंदर संधी असू शकते. आता पारायण किती दिवसांमध्ये पूर्ण करता येतं? यासाठी प्रत्येकाच्या वेळेनुसार वेगवेगळे पर्याय आहेत. दररोज एक अध्याय वाचला तर साधारण 15 दिवसांमध्ये पारायण पूर्ण होतं. दररोज 2 अध्याय वाचले तर साधारण 7 दिवसांमध्ये पारायण पूर्ण करता येतं. आणि ज्यांच्याकडे वेळ कमी आहे ते 3 दिवसांमध्ये देखील हे पारायण पूर्ण करू शकतात. पहिल्या दिवशी 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी उर्वरित अध्याय, या प्रकारे देखील पारायण पूर्ण करता येते. पण स्वामी भक्तांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. घाईघाईने ओळीवर बोट ठेवून फक्त वाचन पूर्ण करण्यासाठी ग्रंथ वाचू नका. प्रत्येक अध्यायाचा अर्थ मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण पारायणाचे खरे फळ केवळ शब्द वाचण्यात नसते, तर त्या शब्दांना मनामध्ये उतरवण्यात असते. स्वामी भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया की पारायण सुरू करण्यापूर्वी कोणती तयारी करावी आणि सेवा कशा पद्धतीने सुरू करावी. अनेक जण विचारतात, पूजा कशी मांडायची? देवघरात बसून पारायण करता येईल का, की वेगळी मांडणी करावी लागते? यामध्ये कोणतीही कठीण गोष्ट नाही. तुमची जशी परिस्थिती असेल तशी ही सेवा करता येते. जर तुम्ही 7 दिवस किंवा 3 दिवसांचा संकल्प करून पारायण करणार असाल आणि घरी स्वतंत्र मांडणी करायची इच्छा असेल तर एक स्वच्छ चौरंग घ्यावा. त्यावर स्वच्छ पांढरे वस्त्र अंथरावे. त्यानंतर भगवान शंकरांची शिवपिंड स्थापित करावी. ही मांडणी पूर्णपणे श्रद्धेची आहे. पण जर घरात वेगळी व्यवस्था करणं शक्य नसेल तर त्याची देखील चिंता करण्याचं काहीच कारण नाही. आपल्या देवघरात जिथे भगवान शंकरांची पूजा होते तिथेच नियमित देवपूजा करून त्याच ठिकाणी बसून शिवलीलामृत पारायण करता येतं. सेवा भावाची असते, दिखाव्याची नाही. पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी शक्य असेल तर भगवान शंकरांच्या मंदिरात जावं, महादेवांचं दर्शन घ्यावं, श्रद्धेने नमस्कार करावा आणि आपल्या शक्तीनुसार 11 किंवा 108 बेलपत्र अर्पण करावीत. ही सेवा प्रेमाने केली तरी ती भगवान शंकरांना प्रिय असते. दुसऱ्या दिवशी म्हणजे पारायण सुरू करण्याच्या दिवशी प्रथम मन शांत करून संकल्प करावा. आपण कोणत्या भावनेने हे पारायण करत आहोत, कशासाठी ही सेवा अर्पण करत आहोत, हे भगवान शंकरांच्या चरणी मनोमन सांगावं. प्रत्येक भक्ताचा संकल्प हा वेगळा असू शकतो. कोणी कुटुंबाच्या मंगलासाठी प्रार्थना करतो, कोणी मनशांतीसाठी, कोणी संकट दूर व्हावीत म्हणून, तर कोणी फक्त भगवान शंकरांची कृपा लाभावी या भावनेने संकल्प करतो. संकल्प कोणताही असो, तो मनापासून असणं महत्वाचं आहे. संकल्प झाल्यानंतर शिवपिंडीवर अभिषेक करावा. अभिषेक करताना मोठमोठे विधी करणं आवश्यक नाही. श्रद्धेने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक केला तरी तो स्वीकारला जातो. हा मंत्र पुन्हा पुन्हा उच्चारत भगवान शंकरांचे स्मरण करावे. ज्यांना इतर स्तोत्र किंवा मंत्र येत असतील त्यांनी ते देखील म्हणावेत. पण सर्वात महत्वाचं म्हणजे सेवा मनापासून व्हावी. अनेक जण विचारतात, पारायण करण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणती? भगवान शंकरांच्या उपासनेसाठी प्रदोष काळ हा अत्यंत शुभ मानला जातो. सूर्यास्ताच्या काही वेळ आधी आणि सूर्यास्तानंतरचा काळ म्हणजे प्रदोष. शक्य असेल तर या काळात रोजचे अध्याय वाचावेत. परंतु प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. कोणाला सकाळी वेळ मिळतो, कुणाला दुपारी, तर कोणाला संध्याकाळी. म्हणून ज्यावेळी मन शांत असेल आणि एकाग्रतेने वाचन करता येईल त्यावेळी पारायण करावं. भगवान शंकर हे भक्ताचा भाव स्वीकारतात. आता पारायण काळात काही नियम पाळले जातात. जर तुम्ही 3 दिवस, 7 दिवस किंवा 1 दिवसाचा संकल्प करून पारायण करत असाल तर त्या काळात शक्यतो मांसाहार टाळावा. घरातही आणि बाहेरही सात्विक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा.
त्याचबरोबर कांदा आणि लसूण यासारखे तामसी पदार्थ शक्यतो वर्ज्य करावेत. याचा उद्देश शरीर आणि मन दोन्ही अधिक शांत आणि सात्विक ठेवणे हा आहे. याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगितली जाते, शक्यतो बाहेरचे अन्न टाळावे. घरचे साधे सात्विक अन्न ग्रहण करावे. भात, पोळी, भाजी, उपवासाचे पदार्थ हे सर्व आपल्या सोयीनुसार तुम्ही खाऊ शकता. महत्वाचे म्हणजे संयम आणि सात्विकता. पारायणाच्या संकल्प काळात ब्रह्मचर्या पाळण्याचा देखील नियम सांगितला जातो. जर 7 दिवसांचे पारायण असेल तर त्या 7 दिवसांमध्ये, 3 दिवसांचे असेल तर त्या 3 दिवसांमध्ये हा नियम पाळण्याचा प्रयत्न करावा. ही सेवा जितक्या श्रद्धेने केली जाते तितके मन अधिक स्थिर होत जाते. झोपण्याबाबत देखील काही जण विचारतात. शक्य असेल तर या काळात साधेपणा ठेवावा. जमिनीवर अंथरूण टाकून किंवा साध्या दिवाणावर झोपावं. परंतु यामध्ये अट्टाहास करू नये. ज्यांना आरोग्यामुळे अडचण असेल त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार निर्णय घ्यावा. सेवेपेक्षा शरीर महत्वाचे आहे. तसेच ज्यांना खाली बसून वाचन करता येत नाही, गुडघेदुखी आहे, वय जास्त आहे किंवा इतर काही कारण आहे, त्यांनी निश्चितपणे टेबल खुर्चीवर बसून पारायण करावे. भगवान शंकर भक्ताच्या मनातील प्रेम पाहतात, बसण्याची पद्धत नाही. आता शेवटचा महत्वाचा भाग, उद्यापन. पारायण पूर्ण झाल्यानंतर भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन आपल्या शक्तीनुसार 1.25 किलो तांदूळ आणि एक पांढरे वस्त्र किंवा उपरणे अर्पण करावेत. मंदिरात पुजारी असतील तर त्यांना द्यावे, नसतील तर एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावं. शक्तीनुसार दक्षिणा द्यावी. यामध्ये दिखावा नसावा. दानामागचा भाव महत्वाचा असतो. घरी नैवेद्य म्हणून दही भात अर्पण करू शकता किंवा आपल्या इच्छेनुसार चुरमुऱ्याचे लाडू अथवा इतर सात्विक नैवेद्य दाखवू शकता. उद्यापन म्हणजे मोठा खर्च नव्हे तर कृतज्ञतेने भगवान शंकरांचे आभार मानणं. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही रोज नित्यसेवेप्रमाणे एक अध्याय वाचत असाल तर त्यासाठी कठोर नियम नाहीत. पण जर संकल्पपूर्वक 3 दिवस किंवा 7 दिवसांचं पारायण करत असाल तर त्या काळातील नियम श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करावा. नियमांचे ओझे घेऊन करू नका, पण नियमांचे महत्व देखील विसरू नका. आणखी एक महत्वाची सूचना, ज्या माता भगिनींना आपल्या मासिक पाळीच्या तारखा माहीत आहेत त्यांनी त्यानुसार पारायण सुरू करावं. कारण संकल्प करून मध्येच पारायण थांबवू नये. वेळेचं नियोजन केलं तर सेवा सलग पूर्ण होते. स्वामी भक्तांनो, श्रावण महिना म्हणजे भगवान शंकरांच्या अधिक जवळ जाण्याचा एक सुंदर संधी आहे. वर्षभर आपण अनेक कामांमध्ये व्यस्त असतो, पण हा महिना आपल्याला थोडा वेळ काढून भगवान शंकरांच्या चरणी बसण्याची आठवण करून देतो. शिवलीलामृत पारायण ही केवळ ग्रंथ वाचनाची सेवा नाही, तर ती आपल्या मनाला शांत करणारी, विचारांना दिशा देणारी आणि भगवान शंकरांशी नाते अधिक दृढ करणारी साधना आहे. म्हणून या पवित्र श्रावण महिन्यात ज्यांना शक्य आहे त्यांनी श्रद्धेने शिवलीलामृत पारायणाचा संकल्प करावा. घाई नको, दिखावा नको, फक्त भक्ती, श्रद्धा आणि भगवान शंकरांवरील अखंड विश्वास असू द्या. भगवान शंकरांची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो. घरात सुख, समाधान, आरोग्य आणि मंगल वातावरण नांदो आणि तुमच्याकडून अशीच सात्विक सेवा अखंडपणे घडत राहो. हीच भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.